नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या IVVPच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. IVVP म्हणजेच इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे, डिफरंट बेसिक टर्मिनॉलॉजी रिगार्डिंग विथ इलेक्ट्रिशियन अँड वायरमन ट्रेड. तर मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की लाईक पोल्स काय झालेले, रिपेल झालेले आहे आणि अनलाईक पोल काय झालेले, अट्रॅक्ट झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. आता आपण पुढचा कन्सेप्ट बघूया मित्रांनो, कारण आमचा विषय काय, बेसिक टर्मिनॉलॉजी. आम्ही काय बघतो, बेसिक टर्म बघतो रिलेटेड विथ द इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग साठी. मित्रांनो, कंडक्टर शिवाय तर इंजिनियर, ITI टेक्निशियन किंवा कोणी होऊ शकणार नाही. टेक्निकल फील्डमध्ये कंडक्टर तुम्हाला माहितीच पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी मी तुम्हाला एकदा याबद्दल डिटेलमध्ये इलॅबोरेशन देतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग बघूया कंडक्टर. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय की या ठिकाणी एक पर्टिक्युलर लोड आहे. आपण याला काय म्हणूया, लोड आहे. पण नेहमी म्हणतो लोड रेजिस्टन्स. हा लोड एखादा बल्ब असू शकतो, एखादं हीटर असू शकते किंवा कोणतंही एखादं इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन असू शकते. आणि या ठिकाणी सोर्स आहे बॅटरी. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, एक तर तुम्ही DC सिस्टीममध्ये बॅटरी असेल, DC म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये बॅटरी असेल, आणि AC मध्ये बरोबर सांगतात तुम्ही सिंगल फेज असेल किंवा 3 फेज असेल. आणि त्याचे व्होल्टेजेस सांगा लगेच, 230 व्होल्ट असेल त्यालाच आम्ही काय म्हणतो, VAC, किंवा 3 फेज असेल तर 440 व्होल्ट AC. आणि लगेच फ्रिक्वेन्सी सांगून टाका ना तुम्ही, बरोबर आहे 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असेल. म्हणजेच याचा अर्थ आहे की सिंगल फेज AC ॲप्लिकेशन असेल तर हे पॅरामीटर असतील, आणि DC असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण व्होल्टेजेस वेगवेगळे असू शकतील. 110 व्होल्टची सिस्टीम असू शकते, कमी असेल तर 24 व्होल्ट असू शकते, किंवा 12 व्होल्ट असू शकते, किंवा 6 व्होल्ट असू शकते. आणि आपलं परत युनिट VDC लिहायचं विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी एक सिस्टीम आहे. आता आपण थोडा बारकाईने जर विचार केला, तर या ठिकाणी ही जी काही बॅटरी आहे, ह्या बॅटरीला आपण पॉवर सोर्स म्हणू शकतो का, सोर्स ऑफ पॉवर. पॉवरचा आहे काय आहे, सोर्स आहे. पॉवरचा काय आहे, सोर्स आहे. तर हे पर्टिक्युलर ॲप्लिकेशन किंवा हा पर्टिक्युलर लोड रन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला केबलच्या थ्रू कनेक्ट करावं लागणार आहे. याला काय करावं लागणार आहे, बरोबर सांगतायत, केबलच्या थ्रू कनेक्ट करावं लागणार आहे. दिस केबल इज नथिंग बट द कंडक्टर. यालाच आम्ही काय म्हणू, कंडक्टर म्हणू. विद्यार्थी मित्रांनो, एक तर मटेरियल कंडक्टिंग असेल किंवा मटेरियल इन्सुलेटिंग असेल, आणि तिसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर. कंडक्टरमध्येच मी तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर सांगतो. तर या ठिकाणी आपण कंडक्टरची जी दिलेली टर्म आहे, जे डिस्क्रिप्शन आहे, पहिल्यांदा आपण ते बघून घेऊया. These are the type of material we want to use to make wires and other components. अलग लक्षामध्ये कंडक्टर कशासाठी वापरलेले आहेत, वायर्स बनवण्यासाठी, केबल्स बनवण्यासाठी किंवा अदर कंपोनंटसाठी आपण काय केलेलं आहे, कंडक्टर वापरलेला आहे. विच ॲड इन इलेक्ट्रॉन फ्लो. आपण इलेक्ट्रॉन बद्दल इन डिटेल आणि इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल की बाबा कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन हे फ्रीली मूव्ह करतायत. आउटर मोस्ट शेल मध्ये आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन बघितलेला आहे. तर कंडक्टरमध्ये काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉन हे अबंडंट आहेत, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत, आणि ते कसे करतायत, फ्रीली मूव्ह करतायत. आणि पुढे त्याचे काही एक्झाम्पल दिलेले, मेटल लाईक कॉपर, सिल्वर अँड गोल्ड आर युजली युज्ड टॉप चॉईस फॉर कंडक्टर. हो विद्यार्थी मित्रांनो, गोल्ड सुद्धा कंडक्टर म्हणून वापरतात. याचं
पर्टिक्युलर ऍप्लिकेशन सांगतो. जसं सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये बघत असताल आपण की सॅटेलाइट वरती एक गोल्ड कलरचा किंवा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोल्डन टिप्स वगैरे असतात. टिप्स इन द सेन्स ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट वगैरे होते त्याला टिप म्हणतात. आणि तुम्ही जर समजा जनरेटिंग पॉवर स्टेशन मध्ये गेलं, थर्मल जनरेशन असो न्यूक्लिअर, त्या ठिकाणी ऑब्विसली बऱ्याचशा टिप या सिल्वरच्या असतात. आणि कॉपर तर आपण प्रत्येक जण बघतो, आपल्या घरातल्या वायरमध्ये सुद्धा वायर ही कॉपरची बनलेली आहे, ज्याच्या स्ट्रेन्स जास्त असतात. स्ट्रेन म्हणजे काय मी सांगणार आहे पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये आहे, पुढे आपल्याला पीपीटी मध्ये स्ट्रेन बद्दल आहे. वेगवेगळे वायर, वेगवेगळ्या टाईपचे वायर आहेत, केबल आहेत, सगळं बघणार आहोत आपण. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जास्त आहे. कशाची मोबिलिटी? इलेक्ट्रॉनची मोबिलिटी ही जास्त आहे. आणि ते काय करतात? फ्री फ्लो होत आहेत. काय होत आहेत? फ्री फ्लो होत आहेत. पण कंडिशन काय की त्याला तुम्हाला पॉवर सोर्स लावावा लागेल आणि त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज अप्लाय करावं लागणार आहे. व्होल्टेज जेवढं जास्त असेल, कंडक्टर जेवढं चांगला असेल, आणि लोड वाढल्याच्या नंतर लोड काय करेल? त्या लोड मधनं ते इलेक्ट्रॉन फ्लो होतील. ते इलेक्ट्रॉन काय होतील? फ्लो होतील. म्हणजेच त्या लोड मधनं काय झालेलं आहे? करंट. कशानुसार? लोडनुसार. करंट कशानुसार? लोडनुसार फ्लो होईल. हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. समजा विद्यार्थी मित्रांनो, एक बल्ब आहे, 100 वॅटचा बल्ब आहे. तर ऑब्विसली 100 वॅटला एक पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल समजा की 0.01 मिली अँपिअर करंट लागते, फॉर एक्झाम्पल बरं का. आणि त्याच ठिकाणी समजा एक हीटर आहे, आणि असं कन्सिडर करू की 2000 वॅटचं हीटर आहे, किंवा यालाच आपण प्रिफिक्सेस मध्ये बघितलेले 2 किलोवॅटचं हीटर आहे. तर ऑब्विसली या ठिकाणी फक्त 100 वॅट आहे आणि हे किती आहे? 2000 वॅट आहे. म्हणजे या ठिकाणी ऑब्विसली करंट तुमचा काहीतरी जास्त लागेल. सपोज कन्सिडर ॲज अ 0.1 मिली अँपिअर, आणि या ठिकाणी किती आहे? 0.01 मिली अँपिअर आहे. म्हणजेच जसा तुमचा लोड वाढेल, यस, तसंच तुमचा त्या ठिकाणी करंटही वाढेल. आणि लोड वाढला की ऑब्विसली काय होईल? तुमचं कंडक्टर जेवढं चांगलं असेल, जेवढे जास्त फ्री इलेक्ट्रॉन असतील, तेवढा त्या कंडक्टरवरती काय होईल? कंडक्टरमध्ये हीट होणार नाही, कंडक्टरमध्ये फ्री फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतील. म्हणूनच आपण वेगवेगळे मेटल वापरले. कॉपरपेक्षा गोल्ड इज अ बेटर कंडक्टर. यू कॅन से दॅट गोल्ड इज द बेस्ट कंडक्टर रादर दॅन द कॉपर. पण कॉपर काय? इकॉनॉमिकल आहे, स्वस्त आहे, म्हणून आपण कॉपर कंडक्टर वापरतो. गोल्ड काय? महाग आहे, म्हणून आपण गोल्ड हे कंडक्टर वापरत नाही. पण काही ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला गोल्ड हे कंडक्टर वापरावंच लागते, जसे की सॅटेलाइट कम्युनिकेशन. कळालं तुम्हाला सगळ्यांना? तर कंडक्टर म्हणजे काय? सिम्पली कंडक्टर इज अ मटेरियल which is used to flow of electron or flow of current. आणि कोणते कोणते मेटल वापरलेले? आपण कॉपर वापरलेला आहे, सिल्वर वापरलेला आहे, गोल्ड वापरलेला आहे. दीज आर द टॉप चॉईसेस रिगार्डिंग विथ द मेटल्स. त्यातल्या त्यात सध्याच्या याच्यामध्ये सिनारिओमध्ये तुम्ही म्हणताल सर आम्ही तर ॲल्युमिनियम पण वापरतो. बरोबर आहे, ॲल्युमिनियम वापरतात. आपल्या घराच्या बाहेरच्या ओव्हरहेड लाईन आहेत तिथे काय वापरतो? कंडक्टर म्हणून आपण ॲल्युमिनियम वापरतो. बरोबर आहे. तर दीज मटेरियल्स आर युज्ड ॲज अ कंडक्टर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा कन्सेप्ट बघूया. इन्सुलेटर. जे कंडक्ट करत नाहीत त्याला आम्ही काय म्हणतो? इन्सुलेटर. इन्सुलेटर. सो इट इज अपोजिट टू दॅट ऑफ कंडक्टर. हे अपोजिट आहे कशाच्या? कंडक्टरच्या. म्हणजेच इन्सुलेटर काय करते की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊ देत नाही, त्या ठिकाणी करंटचा फ्लो होऊ देत नाही. त्याला आम्ही काय म्हणलेलं आहे? इन्सुलेटर. आणि पुढचा प्रकार आहे. आता इन्सुलेटरचे एक्झाम्पल सांगा बरं. बरोबर सांगतात तुम्ही. रबर, वूड, प्रोसोलिन वगैरे 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 हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? इन्सुलेटरचे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि वायरमन कोणती इंजिनिअरिंगची ब्रांच असो, सेमी कंडक्टर शिवाय तो इंजिनियर बनू शकत नाही. कारण इलेक्ट्रॉनिक्सच डिझाईन झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलप झालेलं आहे. कशावरती? डिफरंट टाईप ऑफ सेमी कंडक्टर मटेरियल. तर सेमी कंडक्टर म्हणजे असे मटेरियल असतात ज्यांची कंडक्टिव्हिटी ही गुड कंडक्टर
किंवा इन्सुलेटर याच्यामध्ये लय होते अशा मटेरियल आपण काय म्हणलेलं आहे, सेमी कंडक्टर. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन, जर्मेनियम, these are the example of semiconductor. आणि रबर, वूड, पोर्सिलिन, these are the example of insulator. तर मग तुम्हाला लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, तर काय बघितलं आपण, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.